आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरी झाली आणि या घटनेमध्ये 6 भाविकांचा मृत्यू झाला असून 40 जण जखमी आहेत। वैकुंठद्वार दर्शनासाठी असलेल्या पास केंद्रावरती चेंगराचेंगरी झाली। हजारो भाविक वैकुंठद्वार दर्शनाच्या टोकन मिळवण्यासाठी तिरुपतीच्या विविध पास केंद्रावरती रांगेत होते। या दरम्यान भाविकांना बैरागी पट्टीडा पार्क इथं पास घेण्यासाठी रांगेत उभं राहण्यास सांगितलं आणि त्यावेळी चेंगराचेंगरी झाली आणि त्यामध्ये भाविकांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे। दर दिवशी हजारोंच्या संख्येने भाविक तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी येतात। दर्शनाचा पास मिळवण्यासाठी प्रचंड गर्दी उसळलेली होती विविध पास काउंटर्सवरती आणि दरम्यान ही चेंगराचेंगरी झाल्याची माहिती मिळते आहे। तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेवरती शोक व्यक्त केलाय। ते आज तिरुपतीला जाणार आहेत, मात्र नायडूंनी या चेंगराचेंगरी प्रकरणी अधिकाऱ्यांना चांगलंच फटकारलंय। गर्दीच्या हिशोबाने व्यवस्था का केली नाही असा सवाल त्यांनी विचारलाय। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही चेंगराचेंगरीच्या घटनेवरती शोक व्यक्त केलाय। या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांचं सांत्वन करत जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करत असल्याचं त्यांनी म्हटलंय। तसंच राज्य सरकारकडून पीडितांना सर्वतोपरी मदत केली जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलंय। याशिवाय लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सुद्धा या घटनेसंदर्भात शोक व्यक्त केलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।